भेंडीची भाजी, वाटाण्याची कुठली? आवडते का तुला? किती? नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? मी कोकणकरांना आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. सर्वांना शुभ सकाळ. आज आहे रविवार आणि आजचा व्हिडिओ असणार आहे आलूवडीची पानं. सुरुवातीला आपल्या तर आमच्या आईने इथे लावलेले आहेत आलूवडीचे पानाचे. तर पानं बघा आता केवढी मोठमोठी झाली आहेत. तर थोडी मी काढले आहेत, तर बघूया. बघा ह्याच्यापासून आलूवडी बनवल्या जातात. तर भरपूर झाले, आता एवढी मी काढलेत. पान बघा केवढा आहे एक. आलूवडीची पानं. आलूवडीची पानं आणि वातावरण एकदम ढगाळ झालं आहे. पाऊस येत नाही आहे, पण कधी पण येऊ शकतो असं झालेलं आहे सर्व. आणि तुमचे सर्वांचे स्वागत निसर्गरम्य कोकणात. इकडं आपले गोंड्याची मखमली आहेत, म्हणजे गोंड्याची झाडं. पानं बघा केवढी झाली आहेत मोठी. याच्यात किती आलूवडे होतील बापरे, एका पानातच. बसत नाही आहे मोबाईलमध्ये. आणि आलूवडीची पानं तर झालेत काढून. आता बघूया. एक मिरचीचं झाड आहे, एकदम घरा शेजारीच आहे. तर कारल्याची वेळ आहे, पण नाही लागले काय अजून. एकच लागले, एक दोन लागलेत. ही हळद आहे आणि असे फणस झालाय. 2 रोपं एकत्रच. काकडीची वेळ. इथे पण गोंडा भरपूर झालाय. काकडीची वेळ आहे. चिबूड आहे, चिबूड बघूया. छोटा आहे आता. तिकडे सुपारीची झाडं आहेत, छोटे आहेत अजून. आणि ते नारियल. आणि इथं आमची एकच मिरची आहे, जे रोप आहे बघा. एकच मिरचीचं रोप आहे. मिरच्या भरपूर आहेत, पण इथं एक आहे अजून होतंय वाटतं. चला, मिरच्या पण काढून आपण घेतलेल्या आहेत आधीच. तर असेच बघू नवीन नवीन काहीतरी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओमध्ये राहा.
तर मित्रांनो आज आहे भेंडीची भाजी. तर भेंडी आम्ही काढलेल्या आहेत. तर इथं काय थोड्या आहेत बारीक बारीक, त्या घेऊया काढून. आणि केवढी आहे बघा भेंडी. आणि हे फूल आहे, असं येतं फूल. वा, ही छोटी भेंडी बघा, हे दोन मोठे आहेत भेंडी. जिजा कुठे गेली? बघा जिजा तिकडून या तुम्ही. जिजा पण येते भेंडी काढायला. ह्याला काय बोलतास जिजा? हं? खेत. खेत हे गवत आहे. खेत कुठं आहे? खेत आपलं नाहीये. इथं नाही खेत. चला चल चला आता घरीच जाऊया डायरेक्ट, है ना, खेत मधून. मिरचीचं काय, मिरचीचं भरीत काय? हा काय म्हणतात? मिरची भरायचं. बघायला किती माणसं आहेत बघा आता. तर किती बघतायत बघा कशी. आता चुलीवरती स्पेशल आपले बनणार आहे काय? भरलेली मिरची. आईन बरोबर बोलले. आई काय 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 भरलेली मिरची. जिजा कुठला काय? भरलेली मिरची. सव्या काय बनताय? भरलेली मिरची. विराज काय? भरलेली मिरची. अरे वा वा वा. त्याच्यात काय काय घेतलंय अक्षरे? हळद आणि मीठ आणि खोबरं. एवढंच? हा. हळद, मीठ आणि खोबरा, तीनच वस्तू. आणि एक मिरची. मिरच्या पण आपल्या घरच्या घरी झाडावरती लागलेल्या. माझा गोलू पाठला गेलाय. काय आहे जिजा तुझा? हा साव्याचा लय वर्षापासून आहे गोलू. माझा तुझा गोलू आईकडनं उघडा आहे, असं दाखव. बघा हा. जेवलाय काय तो सकाळी? मग जेवला नाही. हा जेवला काय? नाही, आता उठला मग झोपून सकाळी उठला नाही. आणि मी सारखं रडून राहिली. तू रडून राहिलीस का रे? आणि हा करून राहिला. मग त्याला उलटा करू नको असा. इकडनं बघ बघ. हे पाठ कट करा. एडिटिंग करून मिरची झाले भरून आता. आणि त्याच्यानंतर आमच्या बनणार आहे ते भेंडीची भाजी. हे गरम पाणी करायचंय कलशी. त्याच्याच बाजूला छोटी चूल आहे मस्त बाहेर. घरी बाहेर काय? घरी गॅस घरी बाहेर चोली. घरी आमच्या गॅस आहे. मीठ आहे. हे थोडस मीठ आहे. मुंबईला आहे तुझ्याकडे चूल? नाही, हे बघा काय आहे ते? हाय हा मुंबईला चूल अशी. हाय. आणि हे बघा, हे काय आहे? काय? हळद. हळद. हळद आहे. आणि आता आपण काय बनवतोय? भरलेली मिरची. आणि ह्याला भरून झाली. भरून झाले. आणि त्याला टाकायचं. आता त्याच्यात टाकायची. आणि कधी होत आहे ती वाट बघताय सावे आहे बघा. आता मम्मी टाकते.
हां हां. आता पहिले शिजवते त्याला कडक होत हा तेल तरी गरम होऊ दे आधी. मग टाकते हम्म. मम्मा. छोट्या पोरा मम्माला शिकवते. काय शिकवते? छोटे हेला टाकायचं असतं. मोठे मोठे काय मोठे ने छोटे? मम्माला शिकवतात. हा हा छोटी पोरगी शिकवते मम्माला आहे ना. मग त्याला तेल टाकायचं असतं ना. तेल टाकलंय आपण. आता काय टाकायचं? हे काय ते? मिरची टाकून घ्या आता है ना गरम झाला की. टाकायचं. ते झालं. वा मस्त आवाज येते ना. हा मग हे बघ. वाव पाहिजे. तेल उडतंय. सर्व टाकायचे जिजा मिरच्या. मस्त आपल्याला खायला मिळालं. मिळालं हा. सर्व मिरच्या टाकून घेतलेल्या बघ. वा वा वा. आता संपलं ते. संपले. आता आपण वाट बघूया आहे ना शिजेपर्यंत. व्हिडिओ स्किप करू नका बघत राहा आहे ना. आपण आता पुढची पहिलं हळद टाक. हळद टाकलेली आहे बाबू. मीठ पण टाकलं. अंश कुठे चाललाय गाडी घेऊन? कुठे चाललाय तू? हा खिमाट खातोय? ती बघ जिजाची गाडी बघ. गाडी फिरवा इकडे. माझी वाघा गाडी. हो हो हो. शुभ लाभ बाबा शुभ लाभ. दिलीप उठलाय आता. शुभ लाभ करतोय. इथे चहा आणली सर. मस्त कोरी चहा आणि मारी गोल्ड बिस्किट आणि इकडे वा. विराज प्रयत्न करतोय सोडवायला. साव्या बघते आणि इकडे शिजा खेळते आणि अंशू सुद्धा खेळतोय. अंशूची गाडी एकच. 4 पायची गाडी अंशूची. अंशूची गाडी खुर्ची झाली तयार. चला मिरची काढून घ्या अक्षरा. बघ ये मिरची झाले बघ. वा छानशी मिरची फ्राय केलेली आहे अक्षरा वहिनीने आणि त्याचा सुगंध देखील छान येतोय. झालं. जिथे झाले की बघ मिरची व्यवस्थित. हा रेडी ओके मध्ये. अरे आणि विराजने इकडे बसून बसून सोडवलं पण. विराजला किती रुपये बक्षीस? विराजला एक मिरची देणार मी फ्राय केलेली. विराजला 1 मिरची बक्षीस देणार आहेत कोकणकर अनिल चॅनलचे संस्थापक आणि दिग्दर्शक मार्गदर्शक. आता जिजा सोडवायला बघते वाटतं. संचालक पुन्हा एकदा चहाचा बंद घेत आहे. अंश टेन्शन मध्ये आहे पण. हा काहीतरी विचार करतोय. घन विचार आहे काहीतरी. घन विषय आहे त्याचा वाटतंय बघ. काय रे तुझा विचार आहे डायरेक्ट फेकून द्यायचा.
बाहुली फेकली ना. बाहुली फेकायचा विचार आहे त्याचा. अजून एक कप चहा आणलेला आहे. आता इथे बसले बसले लगेच दुसरी रेसिपी. हा, दुसरी रेसिपी. हे बघ भेंडी. भेंडी गवार. भेंडी आहे, गवार नाहीये. जोडीला गवार आहे, उद्या असेल ती, आज नाही. आणि आता सर्वप्रथम कांदा आणि मिरचीचा फोडणीसाठी वापरण्यात आलेली आहे. अंशू इकडे ये अंशू, ये इकडे या. अरे अरे कुठे जातो तू? कुठे जातोयस अंशू? कुठे जातोयस? फेकलं नाही मी. इकडे या, ह्या साईड. मिरचीचा ठसका लागेल. तुझं मास्क कुठं आहे? मास्क. अरे भेंडीच्या भाजीला सुरुवात. चुलीवरची भाजी. दिलीप, चुलीवरची भेंडीची भाजी काय सांगशील? बोल. आता चुलीवरची भेंडीची भाजी वहिनी बनवत आहे, तरी त्याची जी चव जी आहे ना, चुलीवरच्या जेवणाची चव ही अतिशय सुंदर आणि छान असते. तर आता बघूया वहिनी कशी बनवते आपल्या कोकणी पद्धतीने. त्याचा आस्वाद घेण्यासाठी सगळे आपले किती प्रेक्षक आहेत? प्रेक्षक आहेत. एक विराज, एक श्राव्या, 2 जिजा 3 आणि अंशू छोटूला 4, दिलीप 5, वैदिक 6 आणि माझी मिसेस म्हणजे नीलम. नीलम. आणि चॅनलचे संस्थापक अनिल कोकणकर. मजेत मी. चला तर पाहूया कशा प्रकारे भाजी बनवत आहे. चला आता ढाकण लावून घेऊया, है ना. भाजी तयार झाली की लगेच. हा, आमची भाजी तयार झाली. आता आरती करून घेऊया पहिली गणपती बाप्पाची. वा, चला. आणि मग भाकरी भाजून सुरुवात. मित्रांनो, स्पीकर आणलाय आरतीसाठी. आणि माईक आहे, छोटा माईक दाखव. छोटा माईक आहे. आवाज कर बघू. हेलो 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 चेक 1 2 3 चेक. इको साऊंड सिस्टम सुद्धा छान आहे. खूप सुंदर आवाज आहे आणि स्वस्तेमध्ये मस्त. श्री समर्पयामि. नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम. मित्रांनो, पावसाची सुरुवात झालेली आहे. पावसाची सुरुवात झाली मित्रांनो, आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खातं सांगतंय. आम्ही नाही.
आता बघूया, कारण काल नव्हता पाऊस, 2 दिवस नव्हताच पाऊस, थोडा थोडा होता, येत जात होता. आज मात्र पावसाने हजेरी लावलेली आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिलीप, काय बोलशील? आज ब्रेकिंग न्यूज आले आहे आपल्याला न्यूज मंत्राकडून. मुंबई, पुणेसह कोकणा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि कोकणामध्ये सुरुवात झाली पावसाला. आणि पावसाला इकडे सुरुवात झाली आहे, इकडे भाकरी भाजायला सुरुवात झालेली आहे. आणि जिजा झोपवते गोलूला. जिजा झोपला गोलू? बघ, अरे त्याची मान पकडून कुठं उचलतेस? आणि इकडे विराज काय खेळतोय? कुल्हड चाय. कुल्हण चाय, कुल्हण कुल्हण चाय बघ, कुल्हण चाय. बघितला, कुल्हण चाय जाग्यावर बनवतात पोरं. पत्र्यावरनं कुल्हण चाय येते इथून आणि हे चाय बनवत आहे ते बघा. चला चाय पिऊन घ्या आता पटपट. बघू कुल्हण चाय. अरवडीची इकडे पानं ठेवलेली आहेत. आता तेही कोही वाटतं कोणाला तरी द्यायचे आहेत, हे आपले आहेत. आणि कुल्हण चाय बनवत आहेत. हे काय इथून बघ की. कांदाडीचे पानं लय इम्पॉर्टंट आहेत. आता भाकरीसाठी, भाकरी खायला. आहा, गरम गरम भाकरी. नमस्कार मित्रांनो, आज आमच्याकडे भाऊजी आलेत. भालेकर फेमस आहेत, भांडुपला राहतात आणि आमच्या वाडीतलेच आहेत. जास्त लांब नाही, थोडंसं घर लांब आहे, पण आज आमच्या घरी आलेत. काय? अर्धा तास लागला. आणि चालेपर्यंत ना अर्धा तास लागला म्हणतात. अर्धा तास कुठे लागेल? मग अर्धा तास नाही लागलाय, 7-8 मिनिटाचा प्रवास आहे. आणि यूट्यूबर आहे आपली अन्विता भालेकर, तिचे आजोबा. हां, यूट्यूबर आहे आणि तिचं गाणं जे आलंय गोलू मोलू मोदक, हे तुम्ही नक्की तिच्या चॅनलवर अन्विता भालेकर ऑफिशियल ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. तर आम्ही त्याच्या घरी जाणार आहोत, तेव्हा बनवेनच ब्लॉग. तर व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटू. चला मित्रांनो, भाकरी गरम गरम इकडं होते. माझी लाडकी अक्षरा भाकरी बनवते आणि आम्ही इकडं पंक्तीला बसलोय. आता सर्वांना भाकरी देतो. पहिले विरूला एक, जिजाला दिले. साव्या तुझी भाकरी ठेवतो. साव्या आता मोबाईल लिंक शूट करते, तर साव्याची भाकरी ठेवा. आणि इकडे घ्या, क्लोज दाखव. आपण काय घेतलंय बघा, मिरची, चटणी आणि भेंडीची भाजी. तर मिरची आपल्या तळलेल्या इथे आहेत. आणि जिजाला काय दिलंय बघ, फक्त मिरची आणि भाकरी. विराजला फक्त 3 वस्तू. आणि तुला पण भाकरी आहे ना. आणि सुरुवात करूया, मस्तपैकी चव बघूया पहिली. वा, भेंडीची भाजी लय भाजी आहे. तर मिरची बघूया, भरलेली मिरची आहे. आहा, तिखट आहे काय बघतो. हो, तिखट नाही आहे जिजा, खातो. हा, तिखट अजिबात नाही आहे, खाण्यासारखी एकदम. वेळ स्किप करू नका मित्र, बघत जा. तर गावी आल्यानंतर अशी तुम्हाला गरम गरम भाकरी भेटेल, चुलीवर बनवलेली. ताजी भेंडीची भाजी आहे, तळलेली मिरची आहे. 3 भाकऱ्या खाल्ल्याशिवाय उठायचं नाही आता.
अवत्यानंतर जे खाणार भाकरी आधी सर्वांना बनवून देते. तर मित्रांनो चला आता बघत राहा व्हिडिओ. तर मित्रांनो नेटवर्क शोधायला आलोय. कणबरे भाटल्यावर आलोय. कुंभ्याच्या पालात वर आलोय. असं बघू आता नेटवर्कसाठी कुठं कुठं फिरायला लागतंय. मला दाखवतो. थोडा तरी नेटवर्क ये रे बाबा. तुम्हाला इकडचा निसर्ग दाखवतो. पाऊस मगाशी आला होता जोरात, पण आता नाही. पहिले इकडे वाट होती पण आता नाही. गुरं असायची ना चरायला. लाईटीचा टावर आहे. समोरचा डोंगर पण दिसत असेल तुम्हाला. हा पलीकडचा डोंगर आहे तिकडचा. ओहो सुपर्ब. आमच्या ह्या साईडला घरं आहेत. तिकडे पलीकडे डोंगराच्या. हा पलीकडचा डोंगर आहे एकदम आरपार. झूम केलाय बघूया किती चांगला दिसतंय स्पष्ट. रेडमी 13 आहे. तिकडे म्हशी आहेत. बघूया आता नेटवर्क इकडे आहे काय. तर चला मित्रांनो, नेटवर्क भेटलं तर ठीक आहे. असेच व्हिडिओ नवीन नवीन मी घेऊन येत राहीन मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. नेटवर्क भेटलं तर थांबेन इथे, नाहीतर मग घरी. तर चला बाय. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.